हॅलो फ्रेंड्स, मी आता ही चकलीची रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे। मस्त क्रिस्पी आणि खायला अशी टेस्टी चकली तयार करत आहे। तर सर्वप्रथम मी भाजणीपासून सुरुवात करत आहे। तर मी 2 वाटी तांदूळ घेतलेले आहेत, 1/4 मी मूगडाळ घेतलेली आहे, 1/4 पोहा घेतलेला आहे, जे तुम्ही कांदे पोह्याला यूज करता तो पोहा घ्यायचा, अर्धा टोप चणा डाळ घेतलेली आहे आणि 1/4 उडीद डाळ घेतलेली आहे आणि चवीप्रमाणे तुम्ही जिरं घेऊ शकता। आता मी सर्वप्रथम तांदूळ भाजून घेणार आहे, कारण की तांदूळ लवकर भाजले जातात, म्हणून मी सगळ्यात आधी तांदूळ भाजते। त्याच्यामध्ये मी जिरं पण घेतलेलं आहे भाजायला। ते थोडं असं खरपूस भाजून घ्यायचे थोडेसे। आणि आता मी त्याच्यामध्ये पोहे ॲड करणार आहे। पोहे पण त्याच्यामध्ये ॲड करून भाजून घेऊयात आपण। हे पण भाजून झालेलं आहे, मी ते वेगळं केलेले आहे। आता जे काही आपण डाळी घेतल्या होत्या ना, त्या सगळ्या डाळी मी एकत्र करून कढईमध्ये आता तापवून घेते। व्यवस्थित असं तापवून घ्यायचं आहे, खमंग असा सुगंध यायला हवा, तर कळतं की आपली भाजणी प्रॉपर झाली। तुम्ही बघू शकता व्यवस्थित असे खरपूस रंग यायला लागलेला आहे। आता मी काढून घेते, ते एकत्र करून त्याचा मी मिक्सरलाच पेस्ट करून घेते। मी चक्कीवर नाही जाणार, कारण माझं मिश्रण थोडंसंच आहे म्हणून। तुम्ही बघू शकता मी हे बनवलेलं आहे मिश्रण, ते मी आता घेते चकली करायसाठी। त्याच्यामध्ये मी लाल तिखट घेते चवीप्रमाणे, चवीप्रमाणे धनापूड, तुम्ही अख्खे धने पण वापरू शकता। ओवा घेते मी चवीप्रमाणे, तीळ घेतलेत सफेद तीळ, थोडीशी हळद आणि थोडा खायचा सोडा पण टाकून द्यायचा आणि मीठ। आता पाणी मी एकीकडे तापत ठेवलेलं आहे। आता हे पहिला मिश्रण जे आहे ना, ते एकत्र करून घ्यायचं, नंतरच पाणी टाकायचं। तर हे गरम कडलेलं जे पाणी आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकून घेते। हळूहळू पाणी टाकून मिक्स करायचं आहे, एकदमच पाणी नाही टाकायचं आहे। मी आधी स्पूनच्या सहाय्याने गुठळी सगळी तोडून घेते, सगळं प्रॉपर मिश्रण मिक्स करते आणि पाणी पण घेते हळूहळू। आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर मी थोडा हाताचा पण वापर करणार आहे। हात आधी स्वच्छ धुवून घ्यायचे आणि मगच हाताचा वापर करायचा। मी चांगलं मळून घेतलेलं आहे हे पीठ, व्यवस्थित मळून घ्यायचं, त्याच्यामध्ये गुठळी अजिबात राहिली नाही पाहिजे। बघा, तुम्ही बघू शकता। आता मी चकलीच्या भांड्यामध्ये हे मिश्रण काढून घेते आणि चकल्या करून घेते। तुम्ही बघू शकता मी हे चकलीचं जे साचा आहे ना, ते एकदम छोटा जो साचा असतो ना 0 नंबरमध्ये, तो यूज केलेला आहे। मला अशी जाडसर चकली आवडत नाही म्हणून। आता मी एक तेल गरम करून ठेवलेलं होतं, तेल अगदी तापलेलं हवं आहे आपल्याला, आणि मग त्याच्यामध्ये चकली आपण सोडून देणार आहोत। तुमची जर चकली तेलामध्ये टाकल्यावरच फुटत असेल तर तुम्ही ही रेसिपी नक्की फॉलो करू शकता। तुम्ही बघू शकता चकली आपली होत आहे आणि चकली होण्यात आलेली आहे। आता हे कशावरून कळायचं मी सांगते तुम्हाला। काय करायचं, जे आपण तेलामध्ये चकली टाकतो ना, तेव्हा तेलाचे बुडबुडे बघायचे। तेलाचे बुडबुडे कमी होत आले की समजायचं आपली चकली चांगल्या प्रकारे शिजवून तळून झालेली आहे। तुम्ही बघू शकता आता बुडबुडे कमी झालेत। आता मी काढते चकली। तर मग तुम्ही पण अशी खमंग चकली बनवा तुमच्या घरी आणि मला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।